लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशातच निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांच्या आढावा बैठकांना सुरुवात झाली आहे. 32 रायगड लोकसभा 2024 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अलिबाग शहरातील आढावा बैठकीचे आयोजन अलिबाग गोविंदनगर डॉक्टर फुटाणी हॉस्पिटल समोर चेंड्रे बायपास रोड अलिबाग येथे दिनांक 2 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता केले होते. यावेळी बैठकीसाठी प्रचंड मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. ज्यांच्या पाठीशी शेतकरी कामगार पक्ष असतो त्यांचा विजय हा निश्चितच असतो, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी अलिबाग मध्ये झालेल्या आढावा बैठकीत सांगितले. यावेळी राज्यमंत्री स्वर्गीय मीनाक्षीताई पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तटकरे हे गद्दारच आहेत. पहिले अंतुलेंना फसवले आणि आता शरद पवारांना फसवले, म्हणून शरद पवारांनीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे अनंत गीते यांची उमेदवारी मागितली, जेणेकरून ही गद्दारीची घाण नष्ट करता येईल. अनंत गीतेंसारखी सदाचार्यांची गरज जनतेला आहे. तटकरेंसारखी भ्रष्टाचारांची गरज जनतेला मुळीच नाही. लोकसभा मतदारसंघाचे गणितच असे आहे, शेतकरी कामगार पक्ष ज्याच्या पाठीशी आहे त्याच पक्षाचा खासदार निवडून येतो. तसेही महाविकास आघाडीमुळे आज शेकाप, काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी असे बलाढ्य पक्ष आपल्या सोबत आहेत. त्यामुळे तटकरेंचा भुईसपाट निश्चितच होणार, असे जिल्हा प्रमुखांनी भाषणात विरोधकांना खडेबोल सुनावले. अलिबाग शहर प्रमुख संदीप पालकर यांनी आढावा बैठकीचे आयोजन केले होते. शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला, तर अनेक शिवसैनिकांची नियुक्ती देखील करण्यात आली. यावेळी जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, जिल्हा सल्लागार सतीश पाटील, युवा जिल्हाध्यक्ष अमित ठाकूर, तालुका प्रमुख शंकर गुरव, उपजिल्हा संघटक अजित पाटील, विधानसभा संघटक कृष्णा कडवे, अलिबाग प्रवक्ते धनंजय गुरव, तालुका संघटिका स्नेहल देवळेकर, विधानसभा संघटिका तनुजा पेरेकर व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि या विहिरीची घाण आहे, ही घाण पूर्णपणे समुद्राच्या करा आणि यावेळेला नक्की तसं होणार. आजची परिस्थिती वेगळी आहे. आज पेडमध्ये बघितलं तर पेडमध्ये 2 आमदार आहेत, एक माझे आमदार आहे, एक आमदार आमदार. पण ते दोन्ही आमदार शेतकरी कामगार आपल्या तटकऱ्यांच्या विरोधात आहे. महाडमध्ये मी काल महाडच्या सभाला गेलो होतो, रात्री 3 वाजता आलो. महाडला एवढा मोठा सभा झाला, 2000 पब्लिक होते एका सभेला. त्यांच्या काल एका दिवसात 4 सभा झाल्या, आज 4 सभा होत्या. आजची ही बैठक राजची बैठक आहे. यानंतर जिल्हा परिषदेच्या आदेशानंतर प्रत्येक शेतकरी कामगार पक्ष असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, यांच्याबरोबरच्या पुन्हा बैठकी ह्या एकत्र होतील आणि एकत्र बैठकीला तिथे आपण आवर्जून उभे राहाल अशी मी आशा बाळगतो. आता या बैठकीनंतर काही प्रतिपादक तुम्हाला सूचना आहे की आपले गट प्रमुख यादी, बीएलए प्रमुख यादी आणि शाखा प्रमुख यादी आता काय आपल्याकडनं मिळालेली नाही, परंतु आज हे सगळे चित्र डोळ्यासमोर दिसल्यानंतर आज आनंद वाटला की शहराची बाजू मारली. शहर प्रमुख खरोखर दादा जिल्हाप्रमुख साहेब अलिबाग शहरातून 100% किती साहेबांना 2-3 हजाराचं लीड भेटणार. बघा जिल्हा शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस आणि शिवसेना, परंतु हे तिन्ही पक्ष एकत्र असल्यामुळे इथे सर्व लीडच पाहिजे. विरोधक हा राहणार नाही ना, वाढले तर तुमच्या त्याच्यामध्ये तुमच्या शहराला विरोधक राहणार नाही आहे, बरोबर आहे. एकीच्यापैकी मार्गदर्शन घेईल अशी मी आशा बाळगतो. आपण एकीच्यापैकी कसे मार्गदर्शन याच्याकडे आपण लक्ष द्या. मतदान आहे, बरोबर आहे, पण कसं आहे सगळे सोयरे वाढलेले आहेत ना आपल्या विरोधकांना. सगळे सोयरे वाढले असतील तरी पण इकडे पण सगळे सोयरे जवळचे आहेत ना, ते आम्ही करू शकतो. तुम्ही 3,000 सांगितलं, बोलून आम्ही 6,000च देणार नक्की. बघा विनय आणि बेटी पालकर यांनी अलिबाग शहराची जबाबदारी घेतलेली आहे. जिल्हा प्रमुख साहेब आपल्याला शहराला बघण्याची गरजच नाही, आपण जिल्ह्याकडे बघा आणि तालुक्याला बघण्यासाठी
येणाऱ्या निवडणुकीमध्ये अनंत गीते साहेबांना अलिबाग तालुक्यातून 50,000च्या मताधिक्याने ही भेटल ही अलिबाग तालुक्याच्या वतीने आपल्याला ग्वाही देतो. आणि मी माझ्या दोन शब्द संपवणारा एकच बोलतो, कहो दिल से, दिल से, कहो दिल से, जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढा आवाज झाला तर आज ही अवस्था आपली होईल की काय अशी भीती या सत्तेत असलेल्या खासदारांना वाटते आणि म्हणून ही मंडळी तिकीट घेत नाही आहे. आणि तसं असताना हे जरी झालं तरी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक राज्यामध्ये एकदम सकारात्मक परिस्थिती आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी ओमकार नागावकर, अलिबाग. देधडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.